आता बघूया ओव्हरऑल आकडेवारी देशातली काय सांगतेत. एआयचा एक्झिट पोल देशातला आकडा काय सांगतोय. देशात आम्ही हा जो रेंज दाखवला आहे हा 543 जागांपर्यंत, अर्थात 542 जागा, कारण एक जागी आपली निवडणूक बिनविरोध झालेली आहे. तिथे 305 ते 315 जागा या एनडीएला बहुमताच्या पलीकडे जागा दिसतात. आणि इंडिया आघाडीचा परफॉर्मन्स गेल्या वेळेसपेक्षा बरा होताना तिथे आपल्याला 180 ते 195 जागा इंडिया आघाडीला मिळताना दिसतात आणि इतरांना 38 ते 52 जागा. म्हणजे पुन्हा एकदा मोदींची हॅट्रिक याही एक्झिट पोलमध्ये आपल्याला दिसून येते. एनडीए ची सत्ता इथे येताना 305 ते 315 जागा. पण कालचे जे आकडे आपण बघितले 350 पावणे 400च्या दरम्यानचे आकडे, त्याच्यापेक्षा आकडा आम्हाला कमी दिसतोय. 400 पार तरी 300 पार तर इथे झालेला आहेत. 305 ते 315 एनडीए. म्हणजे पुन्हा एकदा एक सगळ्यात महत्त्वाचा टेक अवे की नरेंद्र मोदी पुन्हा एकदा याही एक्झिट पोलनुसार तिसरा टर्म त्यांना मिळताना दिसतात. इंडिया आघाडीला 180 ते 195 जागा, जोरदार मुसंडी आकडा हा त्यांचा वाढताना इथे. सर, यामध्ये एक मुद्दा असा आहे की आपण इंडिया आघाडी मल्लिकार्जुन खरगेंचा जर आपण कालचा दावा बघितला तर 295 होता, पण आपल्यामध्ये 195 पर्यंत त्यांचा मॅक्झिमम पाहायला मिळतो. साधारणतः 100 आकड्यांचा त्यांचा जागांचा पडतो. त्यामुळे पुन्हा एकदा महत्वाचा नरेंद्र मोदी सरकार हॅट्रिक करण्याची शक्यता आहे देशामध्ये. एनडीएच्या जागा घटणार, मात्र पुन्हा मोदी सरकार येणार. पंतप्रधान मोदी हे नेहरू नंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याची ते हॅट्रिक करणार आहेत. झी मीडियाच्या एआय एक्झिट पोलचा हा अंदाज आहे. एनडीएला यंदा 310 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर इंडिया आघाडी 180 ते 195 जागांपर्यंत पोहोचताना आपल्याला अंदाजामध्ये पाहायला मिळतंय. एआय एक्झिट पोलची ही आकडेवारी आपण बघितली तर थोडीशी इतर एक्झिट पोलच्या आकडेवारीपेक्षा वेगळी आहे. जी 350 पावणे 400 पर्यंत पोहोचताना एनडीए दिसत होती, ते मात्र होताना दिसत नाही आहे. एनडीएला यंदा 310 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर इंडिया आघाडी 180 ते 195 पर्यंत पोहोचणार आहे. म्हणजे याचा एक अर्थ असाही निघू शकतो की गेल्या वेळेस भाजपच्या स्वबळावरती 303 जागा होत्या, त्यावेळेस कमी होताना दिसतात. कारण जर एनडीएच्या जागा 305 ते 315 आहेत, त्याचा अर्थ भाजपच्या जागा आहेत 303 वरनं कमी होताना दिसत आहेत. त्यांचे आज तसे अलायन्स खूप कमी आहेत. त्यांच्या एकंदरीत सगळ्या जागा पकडल्या तरी भाजपचा एकंदर याच्यातला ओव्हरऑल परफॉर्मन्स हा 270-80च्या आसपास इथे असायला हवा, पण तरी तो 272च्या वरती असेल, आसपास असेल असा आहे. काय महत्त्वाचे अजून काय इंटरेस्टिंग टेक अवेज आपण बघूया. काय काय महत्त्वाचे याच्यातून टेक अवेज निघतात आपल्याला, कुठले कुठले महत्त्वाचे मुद्दे या आकडेवारीतून आपल्याला. एनडीएला उत्तरेमध्ये धक्का बसतोय, तर दक्षिणेमध्ये सहारा मिळताना आपल्याला पाहायला मिळते. झी 24 तास एआय पोलनुसार मोदींच्या हॅट्रिकची शक्यता आहे. यूपी, एमपी, राजस्थान, हरियाणा, दिल्लीमध्ये एनडीएला धक्का बसताना दिसतोय, तर तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश एनडीएच्या जागा वाढवणार असल्याचाही अंदाज आहे. ओव्हरऑल एआय एक्झिट पोलची आपण महत्वाची बातमी बघतोय. एनडीएला उत्तरेमध्ये धक्का आहे, तर दक्षिणेमध्ये सहारा मिळताना पाहायला मिळतोय. झी 24 तास च्या या एक्झिट पोलनुसार यूपी, एमपी, राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीमध्ये एनडीएला धक्का आहे, तर तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश एनडीएच्या जागा वाढवतानाचा अंदाज महा एक्झिट पोलमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.